एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री. आता यांच्या जोडीला तिसरा उपमुख्यमंत्री राज्यात असेल असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय. पडद्यामागे काय सुरू आहे याची जी गोष्ट संजय राऊतांना दिसली तीच त्यांनी सांगितली आहे. या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत, एक मातोश्रीवरती होता आणि अजूनही आहे, आणि दुसरा पंढरपूरला आहे. बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असती ती तात्पुरती आहेत. तेव्हा एकनाथ शिंदेंचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वास सोडवावा. स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे. संजय राऊतांचा रोख हा उदय सामंतांकडे आहे. कारण राजकारणात नवा उदय होत असल्याचं राऊतांनीच 2 दिवसांपूर्वी म्हटलं होतं. उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे. उदय सामंतांबद्दल विचारतात शरद पवारांनीही फोडाफोडीबद्दल प्रश्न उपस्थित केला. लोकसभेसाठी गेले होते तेव्हा माहीत आहे. पण त्यांनी ही काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या नामस्थासाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नसते. उदय सामंतांवर फोडाफोडीचे आरोप होत असतानाच उदय सामंत दाओसवरून परतले आणि थेट ऑपरेशन टायगरची त्यांनी घोषणा केली. ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातला सुरुवात होते आणि मी उद्या जात असल्यामुळे ते उद्या आपल्याला तशीच म्हणजे आपल्याला असं वाटतं की उद्याच सुरू होणार आहे. पण ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 8-10 दिवस उदाहरणार्थ लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे तिथल्या उपजिल्हा प्रमुखांनी प्रवेश केलाय, तिथल्या तालुका प्रमुखांनी प्रवेश केलाय. मी जे जबाबदारीनं सांगितलं की 10 माजी आमदार प्रवेश करणार आहेत, उभाटाचे उमेदवार लढलेले प्रवेश करणार आहेत, त्याच्यातले 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील. परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. सत्ताधारी आणि विरोधकांचा सामना दुरून पाहणाऱ्या मनसेनंही मग या प्रकरणात उडी घेतली आहे. संजय राऊत आणि नॉस्ट्राडॅमस फ्रेंच भविष्यवेत्ता होते, नॉस्ट्राडॅमस नावाचे. मला वाटतं त्यांच्यात बरंच साम्य मला दिसतंय. संजय राऊतांनी नवा उदय होणार म्हणणं आणि उदय सामंतांसोबत 20 आमदार असल्याची चर्चा सुरू होणं, त्याचवेळी उदय सामंत मुख्यमंत्र्यांबरोबर 4 दिवस डाओसला राहणं आणि परत येताच ऑपरेशन टायगरची घोषणा करणं, या सगळ्या कड्या जोडल्या तर गेल्या काही दिवसात राजकारणात उदय सामंतांचं वजन अचानक वाढल्याचं लक्षात येत आहे. उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली. 2004ला ते राष्ट्रवादीचे आमदार झाले. 2009 मध्ये सामंतांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. 2014 मध्ये सामंतांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदारकीची हॅट्रिक केली. उदय सामंत हे ठाकरे कुटुंबाच्या जवळचे होते. ते शिवसेनेत उपनेते होते. तरीही 2022 मध्ये उदय सामंतांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला. उदय आणि अस्ताच्या या सगळ्या चर्चेला पार्श्वभूमी आहे ती एकनाथ शिंदेंच्या नाराजीची. उपमुख्यमंत्री होण्याआधी शिंदे नाराज होऊन गावाला गेले.
पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिंदेंनी पुन्हा एकदा नाराज होत दरेगावची वाट धरली. शिंदेंची ही गावची ओढ लक्षात घेता भाजपनंही प्लान बी तयार केला असावा आणि म्हणूनच उदय सामंतांचं नाव तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदाशी विरोधकांनी जोडलंय. घटनेमध्ये उपमुख्यमंत्री पद हे अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळे एका राज्यात किती उपमुख्यमंत्री अशा पद्धतीचा कुठचाही नियम नाही आहे. राजकीय सोयीसाठी उपमुख्यमंत्री पद हे निर्माण करण्यात आलं. आघाडीच्या सरकारमध्ये मान राखण्यासाठी आणि जातीचा समतोल साधण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी सरकारनं तब्बल 5 उपमुख्यमंत्री निर्माण केले होते. राज्यात 3 पक्षांचं मजबूत सरकार असलं तरीही 3ही पक्षांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरूच असतं. सरकार स्थापनेपासून शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते. त्यामुळे शिंदेंनी अचानक खो दिलाच तर एक राखीव खेळाडू तयार करून ठेवण्याची भाजपची रणनीती आहे का, याच्या चर्चा सध्या रंगल्यात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.